मला एक लक्षात येत नाही की यामध्ये जर न्यायव्यवस्थेवरती यांचा विश्वास नाही, यांचा संविधानावरती विश्वास नाही, यांचा लोकशाहीवर विश्वास नाही, तर आता न्यायव्यवस्थेने सुनावणी पुढे ढकलली, याच्यात न्यायव्यवस्थेवर आरोप करणं हे कितपत विरोधी पक्षाचं योग्य आहे? तुम्हाला काहीच मान्य नाही म्हणजे हे म्हणतात तेच फक्त मान्य करावं सर्वांनी, आणि ते म्हणताच ते त्यांनी सगळं खरं धरावं जनतेने, असं असेल तर ही लोकशाही म्हणत नाहीत. लोकशाही ही सगळ्या जगामधली सगळ्यात मोठा लोकशाही असणारा देश आहे. परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याला संविधान दिलं. त्या संविधानाच्या आधारावर सरकार चालतं, एक्झिक्युटिव्ह बॉडी चालते, त्याच्यात ज्युडिशरी चालते, त्याच्यात आपण स्वतः माध्यमंसुद्धा त्याचाच एक चौथा स्तंभ म्हणून या ठिकाणी आहोत. या सगळ्या व्यवस्थेवरती विश्वास ठेवला पाहिजे. आता तारीख का लांबली याची कारणं मी सांगू शकत नाही, कारण त्या एकूण निकालाशी माझा किंवा त्या केसच्या संबंधित माझा रोजचा काय याच्यातला अभ्यास नाही आहे. मला असं वाटतं की लोकशाही जसं आपण सगळ्याला म्हणतो की आपण लोकशाही मानली पाहिजे, आपण सुद्धा मानली पाहिजे. इथं लोकशाही नावाचे चॅनलसुद्धा निघालेत आता. मग कशासाठी निघालेत? लोकशाही आपण म्हणतो तर लोकशाही मानली पाहिजे. लोकशाहीमध्ये ज्या वेळेस एखाद्या निवडणुकीत बहुसंख्य मतदार हे एका बाजूला जातात आणि एका पक्षाला निवडून देतात, ती लोकशाहीने निवडून दिलेलं सरकार म्हणतात. एक मिनिट पूर्ण करू द्या. तुम्हाला विचारा, तुम्हाला जे विचारायचं त्याचं उत्तर मी देतो. दुसरा विषय असतो पक्षांतर्गत लोकशाहीचा. पक्षांतर्गत लोकशाहीमध्ये जर बहुसंख्य पक्षाचे पदाधिकारी, पक्षाचे आमदार हे एका बाजूला गेल्यानंतर ती लोकशाहीसुद्धा मान्य करावी लागते. आणि ती जर मान्य होत नसेल तर ती लोकशाही पक्षाची तुम्हाला मान्य नाही पण देशाची मान्य आहे असा अर्थ लावता येत नाही. लोकशाही ही लोकशाही आहे. या बाबतीमध्ये राष्ट्रीय आमचे आदरणीय दादा अध्यक्ष, राज्याचे अध्यक्ष तटकरे साहेब, प्रफुल्लभाई पटेल साहेब याच्यातलं सविस्तर उत्तर देऊ शकतील. हा पूर्णपणानं संघटनेच्या संबंधितला विषय आहे आणि याबाबत सविस्तर जर उत्तर आपल्याला मागायचं असेल तर ते नक्कीच या ठिकाणी अतिशय अधिकारवाणीनं उत्तर देऊ शकतो. एक लक्षात घ्या, मला एक गोष्ट कळाली नाही की जी जागा PPA मॉडेलखाली टेंडर निघालं ते त्यावेळेसच्या तत्कालीन गृहमंत्र्यांच्या आदेशाने निघालं. त्यावेळेस दादा फक्त या जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यामुळं त्या काळात जे काही घडलं आहे त्यावेळेसच्या जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांनी त्यावेळेस त्याची तक्रार करायच्या ऐवजी रिटायर झाल्यानंतर एका पुस्तकामध्ये नोंद करायची आणि एखाद्या व्यक्तीला बदनाम करायचं, हे कुठल्याही एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याला, ज्याला अनेक पुरस्कार मिळालेत, अशा अधिकाऱ्याला शोभणारं नाही. मुळामध्ये ज्या वेळेस हे टेंडर निघालं आणि ज्याला कुणाला मिळालं त्याच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये हा एक वेगळं प्रकरण कोर्टामध्ये दाखल झालं आणि त्याचमुळं या ठिकाणी ती जागा स्वतः तत्कालीन गृहमंत्र्यांनी ती टेंडर रद्द केले. त्याच्यामुळे ह्याच्यात श्रेय त्यांच्यामुळेच वाचलं असं म्हणण्यात काय त्याला अर्थच उरत नाही. मुळात एकाला जर PPA मॉडेलमध्ये काम मिळालं आणि त्याच्याच विरोधामध्ये कोर्टात जर केस चालू झाली आणि त्या केसमध्ये ही जर केस या जागेची इन्क्लूड होत असेल आणि तो आधार घेऊन तत्कालीन मंत्र्यांनीच त्या ठिकाणी गृहमंत्र्यांनी जर हा निर्णय घेतला की हे टेंडर रद्द करा तर त्याच्यामध्ये कुणी वाचवायचा प्रश्नच येत नाही. आज ती जागा वाचवण्याच्या संदर्भामध्ये श्रेय घेण्याचाच विषय आहे आणि त्याच्यातून विनाकारण निष्कारण काही कारण नसताना उठसूट दादांच्यावरती हे आरोप करायचं जे चालू आहे आणि याच्यात कुठंतरी एक वेगळं षडयंत्र आहे की एक म्हणजे पूर्णपणानं जनतेच्या विकासासाठी वाहून घेतलेल्या एका नेतृत्वाला जे सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत जनसेवेच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि महाराष्ट्राच्या सदृढ विकासासाठी स्वप्न पाहतोय, तो व्यक्ती जो काम करतोय त्याला बदनाम करणं आणि राजकारणातनं संपवणं हे जे षडयंत्र आहे ते कुठेतरी थांबलं. एक लक्षात घ्या, अनेक जणांची भावना आहे, ती भावना व्यक्त करणं हे लोकशाहीमध्ये योग्य नाही आहे का? मला जर माझ्या नेतृत्वाला वाटलं की माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटलं की माझ्या पक्षाच्या नेतृत्वानं मुख्यमंत्री व्हावं, हे जर माझं स्वप्न असेल, माझ्या कार्यकर्त्याचं असेल, तर ते स्वप्न कधी ना कधी आज आहे का तर आज नाही, पण कधी ना कधी योग्य वेळ आल्यावर हे स्वप्न पूर्ण व्हावं ही जर अपेक्षा ठेवून आम्ही समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या हितासाठी हे होणं आणि हे स्वप्न पाहणं आम्ही चुकीचं थोडं. तुमचं दैवत म्हणते स्वप्न पूर्ण होणारच नाही. आता एक लक्षात घ्या, आता म्हणजे मला त्या बाबतीत बोलायचं नाही. आमचं दैवतांचं स्वप्न
पूर्ण करायचं होतं का नाही होतं. संधी आलेली सुद्धा आपल्याला सगळ्याला माहिती की एकदा संधी आली होती, मुख्यमंत्री जागा असताना सुद्धा त्यावेळेस मुख्यमंत्रीपद सोडलं, हे आपली सगळी चर्चा आहे. मग ते असं जर त्यांचं स्वतःच मत असेल तर स्वतःकडे आलेलं मुख्यमंत्री पद सुद्धा म्हणजे सोडून दैवतानेच द्यावं दादांना सीएम पद नाही लागेल. मिळवून मला दिलं. त्या बाबतीत काही बोलायचं नाही. दैवत काय म्हणलं हे त्याचं उत्तर स्वतः दैवतांकडेच आहे की त्यामुळे आज आम्ही तर त्यावेळेस निर्णय प्रक्रियेतही नव्हतो. आम्ही त्यावेळेस एवढ्या सक्रिय राजकारणातही नव्हतो ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे मुख्यमंत्री पद हे आलेलं होतं. आणि त्यावेळेस का झालं नाही हा मुद्दा ती अनेक संधी जणांनी कोणी घालवली? अनेक जणांनी या ठिकाणी प्रश्न विचारले, अनेक जणांनी त्याची उत्तर आले. आता पुन्हा पुन्हा तेच शिळ्याकडीला ऊत आणण्यात काय अर्थ नाही आहे. शेवटचा प्रश्न गोपीचंद पडळकर हे सगळं दादा का नाही बोलत? आता नमस्कार.